नमस्कार मंडळी, सुहाना सफरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये ओल्या हळदीचं लोणचं मी आणि अमृताने तुम्हाला दाखवलं आणि खूप सगळ्यांना ते आवडलं. खूप छान कमेंट्स आल्या. त्यातली एक कमेंट अशी होती की अमृता तुझ्या आईला सांग की खानदेशी रेसिपी एखादी आम्हाला करून दाखव. तर म्हटलं ठीक आहे, एखादी खानदेशी रेसिपी दाखवावी. आता खानदेशी रेसिपी म्हटलं की सगळ्यांना आधी आठवतं ते वांग्याचं भरीत. पण वांग्याचं भरीत फक्त हिवाळ्यातच छान लागतं, कारण तेव्हा वांगी छान असतात आणि ती त्या सीझनमध्ये खावी. उन्हाळ्यामध्ये वांग्याला तेवढी चव नसते आणि चांगली वांगी न मिळाल्यामुळे ते भरीत काही एवढं छान लागत नाही आणि उष्ण पण असतं, त्यामुळे शक्यतो ते थंडीतच खावं. पण मग आता आपल्याला जर असं भरीत खावंसं वाटलं उन्हाळ्यामध्ये, तर मग कशाचं खायचं? तर त्याच्यासाठी एक छान रेसिपी आहे खानदेशी, ते म्हणजे घोसाळ्याचं भरीत, म्हणजे खानदेशात त्याला गिलकी म्हणतात. तर त्याचं भरीत आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. हे बघा, तर उन्हाळ्यामध्ये वांग्याच्या भरीताला उत्तम पर्याय म्हणून तुम्ही घोसावळ्याचं भरीत म्हणजे गिलक्याचं भरीत करू शकता. आता गिलकी म्हणजे घोसावळी बऱ्याच जणांना आवडत नाही त्याची भाजी. आपण कुळधर्माला वगैरे भजी करतो, त्याची तेवढीच ती खाल्ली जातात. भाजी फारशी कोणाला आवडत नाही. पण जर या पद्धतीने तुम्ही भरीत केलं तर गिलकी न आवडणारे लोक सुद्धा अगदी मस्त हे भरीत खाणार, कारण ते चवीला अगदी वांग्याच्या भरतासारखंच लागतं. मस्त असं छान झणझणीत हिरवं आणि त्याचा आपल्याला त्रासही होत नाही उन्हाळ्यात खाल्लं तरी. वांगी उष्ण असतात आणि त्याला चव नसते, त्यामुळे गिलक्याचं भरीत आपण उन्हाळ्यात करून अगदीच खाऊ शकतो. चला तर मग गिलक्याचं भरीत कसं करायचं ते आपण लगेच बघूया. तर आज गिलक्यांचं भरीत करण्यासाठी मी घेतली आहे 1/2 किलो गिलकी. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, मध्ये माझ्या डॉक्टर मला म्हणाल्या होत्या की जर कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर सगळ्या लांब आकाराच्या भाज्या खायच्या, गोल आकाराच्या भाज्या अवॉइड करायच्या. त्यामुळे गिलकी, दोडकी, दुधी भोपळा ह्या सगळ्या भाज्या आपण आवर्जून आपल्या आहारात घेतल्या पाहिजे. त्यामुळे आज घेतली आहेत मी आता ही 1/2 किलो गिलकी. छान अशी कोवळी घेतलेली आहेत आणि धुवून पुसून स्वच्छ घेतलेली आहे. आता भरतासाठी अजून काय साहित्य लागतं आहे ते बघूया. त्याच्यासाठी मी घेतलं आहे एक 5-6 मिरच्या, ज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी तिखट किंवा तिखट घेऊ शकता. ज्यांना तिखट खायला आवडतं त्यांनी तिखट मिरच्या घ्याव्या आणि ज्यांना साधारण कमी तिखट हवं आहे त्यांनी कमी तिखट मिरच्या घ्यायच्या आणि त्यासुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घ्यायच्या ते ठरवू शकता. आणि कसं आहे की गिलकं थोडंसं गोडसर असतं, त्यामुळे जर तुम्हाला असं भरतासारखी जरा छान झणझणीत चव हवी असेल तर थोड्याशा मिरच्या तुम्ही जास्त घेऊ शकता आणि तिखट मिरचीसुद्धा वापरली तरी त्याला छान चव येते. आणि एक थोडेसे लसूण घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून. आणि त्याच्याबरोबर आता आपल्याला अजून लागणार आहेत हे शेंगदाणे, हे भाजलेले आहेत. आता हे आपल्याला कूट करायचं नाही आहे, तसेच आता मी घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आता आपण गिलकी चिरायला घेऊ. छान कोवळी आहेत गिलकी, त्यामुळे अगदी पटकन शिजतील. जस्ट आत्ता आठवलं, बहिणाबाई चौधरींच्या एका कवितेमध्ये गिलक्याचा उल्लेख आहे. एका कवितेत त्या म्हणतात, खोपा इणला इणला जसा गिलक्याचा कोसा. म्हणजे गिलक्याचा कोसा म्हणजे सुगरणीचं जे घरटं असतं ते बघताना त्यांना आठवलं की गिलकं जेव्हा झाडावरच मोठं होतं आणि जेव्हा ते पूर्ण वाळतं तेव्हा त्याच्या अशा फक्त शिरा शिल्लक राहतात आणि त्याच्यावरनं त्यांना आठवलं की सुगरणीचं जे घरटं असतं ते अगदी गिलक्याच्या त्या कोसासारखं दिसतं. किती छान ना उपमा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा गिलका हा शब्द वापरला आहे, कारण खानदेशामध्ये घोसावळ्याला गिलकंच म्हणतात. तर चला, आता आपलं हे चिरून झालेलं आहे आणि आता ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपण चिरून घेऊया. आता या हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे सगळं आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. आपण हे मिक्सरमध्ये करूच शकतो, पण आता मी तुम्हाला खलबत्त्यात करून दाखवते, कारण खलबत्त्यात कुटलेल्याला एक वेगळी आणि छान चव येते. तर आता सगळ्यात आधी मी ह्या मिरच्या कुटून घेते आहे.
सगळे मिरच्यांचे तुकडे ह्याच्यात टाकते आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालते, म्हणजे मग त्या काळ्या पडत नाही आणि पटकन बारीक होतात. थोड्याशा मिरच्या बारीक झाल्या की मग त्याच्यामध्येच लसूण टाकायचे आणि लसूण पण बारीक करून घ्यायचे. आता हे लसूण मिरची बारीक झालं जरा की मग ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. आणि त्याच्यातच हे जे शेंगदाणे घेतलेले आहेत ना, हे पण आता त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते असे अर्धवट कुटून घ्यायचे, म्हणजे खूप कूट पण नाही करायचं बारीक एकदम आणि अख्खे पण नाही राहिले पाहिजे, असे मीडियम ते जरा आपण त्याच्यामध्ये कुटून घेणार आहोत. आता हे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत आपण, म्हणजे आता आपली भरीत करण्यासाठी जी पूर्वतयारी असते ती सगळी झालेली आहे आणि आता आपल्याला भरीत करायला घ्यायचं आहे. तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. ही जी कढई आहे ना, मी आत्ताच घेतली बरं का, काही दिवसांपूर्वी. स्टेनलेस स्टीलची आहे, 3 लेअर. खूप छान आहे, अगदी मल्टीपर्पज आहे. तुम्ही त्याच्यामध्ये भाजू शकता, तळू शकता, भाज्या वगैरे करायला पण अतिशय छान आहे, खूप उपयोग होतो तिचा. तर आता तेल तापलं आहे आणि तेल तापल्यावर त्याच्यात जिरे घालायचे. आता ह्या गिलक्याच्या भरताला आपण मोहरी नाही वापरत, जिरे वापरतो फोडणीत फक्त. आणि हळद पण नाही घालायची. जसं वांग्याचं भरीत आपण हळद घालत नाही ना, हिरवं दिसतं ते छान, तसंच ह्यालासुद्धा हळद वापरायची नाही आहे. आणि जिरे तडतडले की मग त्याच्यामध्ये हे जे आपण लसूण मिरची बारीक केलेली आहे ना, ती घालायची आणि थोडंसं ते परतायचं. जरा लसूण मिरची असं परतून झालं की मग त्याच्यामध्ये आपण हे चिरलेली जी गिलकी आहेत ती टाकायची, जरा परतून घ्यायचं. आणि आता काय करते मी, त्याच्यात आधीच आता मीठ घालते, म्हणजे काय होतं त्याला पाणी सुटतं मिठाने आणि मग ते आपल्याला मॅश करायला सोपं जातं. तर आता मीठ घातलेलं आहे, कालवून घेते सगळं, जरा आता छान परतून घेते एकदा आणि गॅस बारीक करून मग झाकण ठेवूयात. एक 5 मिनटं जरा आपण आता ती गिलकी शिजू देऊयात. आता एक 2-3 मिनिटांनी परत एकदा झाकण उघडून बघितलं तर आता बऱ्यापैकी गिलकी शिजलेली आहे आणि आता आपल्याला ती मॅश करून घ्यायची आहे. आता सगळं ही छान अशी मॅश झाली की मग त्याच्यामध्ये आपण हे जे दाण्याचं कूट केलं होतं ना, तर ते त्याच्यात आता टाकायचं. आणि कोथिंबीर घेतली आत्ता मस्त चिरून जरा त्याला आणि ती आता त्याच्यावर टाकते आहे. आणि मग आता आपल्याला ते छान असं आता परतून घ्यायचं आहे आणि आता झाकण न ठेवता 5 मिनटं राहू द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी जे एक्स्ट्रा आहे ते जरा आटेल आणि भरीत असं छान तयार होईल आपलं. आता भरीत तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायला हरकत नाही. तर आता हे हिरवंगार झणझणीत मस्त गरम गरम भरीत तुम्ही पोळी किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. त्याच्यावर तुम्ही लिंबू पिळा, कच्चं तेल घ्या, बरोबर कांदा असला तर मस्तच. आणि गिलकी बघून जे लोक अगदी नाकं मुरडतात ना, ते सुद्धा तुम्ही जर हे असं भरीत केलं ना तर चाटून पुसून खातील, याची मी तुम्हाला खात्री देते. तर असं हे गिलक्याचं भरीत तयार आहे. याच्यावर तुम्ही लिंबू पिळा, कच्चं तेल थोडं आवडत असेल तर घेऊ शकता आणि पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही हे भरीत अतिशय सुरेख लागतं. किती सोपी आणि झटपट आहे ना रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटू.